तर अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवते वांग्याचं भरीत। तर आपण इथं वांगी बघा भाजून घेतलेली आहेत। वांगी भाजून आपण वरचं साल काढून घेतले। त्यानंतर इथं बघा 2 कांदे मीडियम साईजचे आपण इथं बारीक कट करून घेतलेले आहेत। आपण इथं जे भरीत बनवणार ते हिरव्या मिरचीत बनवणार आहे। त्यासाठी तिखट मिरच्या घेतल्यात 5-6, लसूण पाकळ्या 10-12 घेतल्यात, अर्धा चमचा जिरं लागणार आहे, फोडणीसाठी हिंग लागेल आपल्याला, थोडीशी हळद, त्यानंतर इथं थोडी धना पावडर घेतली, चवीनुसार मीठ, तेल लागेल आपल्याला। तर इथं बघू शकता तुम्ही। आता आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत। तर वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। आता ह्या वांग्यांना थोडे आपण दोन्ही वांग्यांना 1-2-3 अशा चिरा पाडून घेऊया, कारण वांगी गावरान असल्यामुळे ह्याला जरा भाजायला वेळ लागणार आहे आपल्याला। त्यासाठी आपण इथं चिरा पाडून घेऊया। वांग्यांना चिरा पाडल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने तेल इथं वांग्यांना व्यवस्थित असं लावून घ्यायचंय आपल्याला। आणि त्यानंतर गॅसवर जाळी ठेवून आपण ही वांगी भाजून घेणार आहे। तर इथं आपचं भरीत जे करणार आहे आपण ते भाजलेल्या वांग्याचं करणार आहे। तर वांग्यांना तेल लावल्यामुळे वांगी पण व्यवस्थित सगळीकडनं पटकन भाजली जातात। तर इथं बघू शकता तुम्ही वांगी आपली भाजून झालेली आहेत आता जवळजवळ। पटकन बोट वांग्यामध्ये जाते म्हणल्यावर वांगी इथं आपली छान भाजून झाली। आता वांगी भाजल्यानंतर एका खोलगट भांड्यात ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला इथं 10-15 मिनिटं झाकण टाकायचे, म्हणजे वरची साल आहे ती पण व्यवस्थित निघली जाईल। तर इथं बघू शकता 10-15 मिनिटं झालेत। तर वांगी झाकून ठेवल्यामुळं काय होतं की त्या वाफेने जास्त अजून वांगी चांगली शिजली जातात आणि वरची साल आहे ती पण व्यवस्थित अशी बघा निघली जाते। त्यामुळे वांगी भाजून झाल्यानंतर नेहमी झाकून ठेवायची। तर इथं बघा आता आपल्याला वाटण करायचे, तर 4-5 हिरव्या तिखट मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आपण इथं मिक्सरवरनं काढल्यात आणि वांग्याचं भरीत आपण लोखंडी तव्यात करतोय। तर तवा तापलाय, तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकले, त्यामध्ये जिरं हिंग पावडर टाकून घेतली। त्यानंतर आपण इथं 2 कांदे बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेतलेले आहेत। तर कांदा थोडा परतत आला की ह्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा पण टाकून घ्यायचा आहे। तर जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही इथं करू शकता। 1 चमचा आपण इथं लसूण मिरचीचा ठेचा टाकलाय आणि आता हा कांदा आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी लाल कांदा न करता थोडा मध्यम कच्चा राहिला तरी चालू शकतो। त्यामध्ये थोडी हिंग पावडर टाकूया, किंचित हळद टाकूया, बाकी कुठलेही मसाले आपण ह्यात वापरणार नाही। हिरव्या मिरची आणि लसणातच आपण हे भरीत बनवणार आहे। आता इथं बघू शकता कांदा आपला परतून घेतलाय, निम्मा अर्धाच कांदा परतून घ्यायचा आपल्याला। आणि त्यानंतर बघा आता इथं लगेचच भाजलेली वांगी ती यामध्ये फोडून घेऊया। वरून चवीनुसार लगेचच मीठ टाकूया। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर टाकूया। जरा कोथिंबीर थोडीशी ताजी टाकायची म्हणजे भरीत पण सुंदर लागतं। आणि अशा पद्धतीने बघा हे लोखंडी तव्यावर आपण हे भरीत आहे ते तयार करून घेतले। भरीत करताना नेहमी बघा थोडी बियांची वांगी वापरा, भरीत इतकं छान लागतं त्याच्यामुळं। तर इथं बघू शकता तुम्ही छान असं लोखंडी तव्यावर आपण मस्त हिरव्या मिरच्यांचं भरीत तयार केलेले। इथं पाहू शकता झटपट असं वांग्याचं भरीत आपलं लगेच तयार झाले। एका प्लेट मध्ये आपण इथं काढून घेऊया। तर इथं पाहू शकता तुम्ही झटपट असं गावरान वांग्याचं आपण मस्त असं हिरवी मिरची घालून आणि लसूण टाकून हे वांग्याचं झणझणीत असं भरीत बनवलंय। अगदी भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा डब्यालाही तुम्ही नेऊ शकता। चवीला एकदम भन्नाट असं हे भरीत लागतं। असं भरीत तुम्ही एकदा तरी करून बघा। आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।